मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमातून अनेक वेगवेगळे महत्त्वपूर्ण असे विषय घेऊन त्यावर सविस्तर माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आजही एक असाच महत्त्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. तो विषय आहे डिजिटल डिटॉक्स. डिजिटल डिटॉक्स ही अलीकडच्या काळात उदयास आलेली संकल्पना. याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर पुष्कर पांडे. डॉक्टर कन्सल्टंट होमिओपॅथ आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. तर याविषयी त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. डॉक्टर, सध्याच्या या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आधीच आपल्या जीवनामध्ये चिंता, समस्यांचं प्रमाण खूप आहे. पण आणखीन एक नवी समस्या आपल्यासमोर दिसते आहे, ती म्हणजे सोशल मीडिया. हे सोशल मीडियाचं वाढतं प्रमाण म्हणा, त्याचं ॲडिक्शन, त्याचे होणारे दुष्परिणाम, त्यामुळे कुठेतरी आयुष्य असं थोडंसं भरकटल्यासारखं झालेलं आहे. आणि त्यातूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना उदयास आली. तर ही डिजिटल डिटॉक्स संकल्पना काय आहे, म्हणजे काय, हे जाणून घ्यायचं आहे. तर काय सांगाल? बघा, डिजिटल डिटॉक्समध्ये आपल्या इथे हे दोन शब्द आलेले आहेत यामध्ये. एक तर डिजिटल आणि डिटॉक्स. डिजिटल म्हणजे आता जे आजचं युग आहे, ज्याच्यामध्ये कम्प्युटर, लॅपटॉप्स, मोबाईल याचा सर्रास सगळीकडे आपल्याला वापर होताना दिसतो. हो. तर तो वापर होताना नकळत बऱ्याच लोकांना त्याचं एक प्रकारचं व्यसन जडत चाललेलं आहे, ऍडिक्शन होत चाललेलं आहे. हो. आणि त्या ऍडिक्शनमुळे मग काही दुष्परिणाम व्हायला लागतात शरीरावर, मनावर. मग ते दुष्परिणाम काही आजारांनाही जन्म देतात. तर या सगळ्याचं याला नलिफाय करणे, या दुष्परिणामांना घालवण्याची प्रोसेस म्हणजे डिटॉक्स. त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. त्याचा शॉर्ट फॉर्म डिटॉक्स आहे. खरं पाहिलं तर डिटॉक्स म्हणजे आपल्याला हे म्हणता येईल की एखाद्या पदार्थाचं, म्हणजे जसं आता अंमली पदार्थ आहेत, दारू, गांजा, सिगरेट, तंबाखू, जसं याचं व्यसन असतं, तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्या व्यक्तीला त्याच्यापासून परावृत्त करून त्याचे जे इफेक्ट्स आलेले आहेत शरीरावर त्या अंमली पदार्थांचे, ते घालवण्याची ती प्रोसेस असते. त्याला डिटॉक्स म्हणतात प्रोसेस. तीच प्रोसेस, त्याचं मेकॅनिझम तेच आहे. फक्त इथे आपण ते डिजिटल याच्यासाठी वापरतोय ज्यांना डिजिटल गॅजेट्सचं ऍडिक्शन झालेलं आहे, लॅपटॉप, मोबाईल, कम्प्युटर या सगळ्यांचं. तर तिथे त्याला त्याचं नकारात्मक इफेक्ट जे आहेत ते घालवण्याची प्रोसेस म्हणजे डिजिटल डिटॉक्स असं आपण त्याला म्हणूया. बरं, हे जे डिजिटल युग आहे त्याच्यात गुंतण्याची कारणं काय सांगता येतील? अति गुंतल्या जात आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण तर असं आहे की मुलांना, स्पेशली आजकालच्या मुलांना, आता न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. आधी कसं जॉईंट फॅमिली होती, घरात बरेच व्यक्ती राहायच्या, बरेच मेंबर्स राहायचे, समवयस्क राहायचे, आजूबाजूला खेळणारे मुलं राहायचे, तर मुलांचा वेळ त्याच्यात जायचा. आता काय झालं आहे, मोबाईल आणि कम्प्युटरमुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा ऍक्सेस मिळालेला आहे. आणि एक सायकोलॉजिकली काय होतं, एखादी नवीन गोष्ट समजायला लागली, दिसायला लागली की त्यांना त्याचं कुतूहल वाढत जातं. आणि सुरुवातीला हे कुतूहल असतं आणि मग हळूहळू त्याच्यात जास्तीत जास्त वेळ त्याच्यात जायला लागतो. कारण बाहेर मित्र नसतात जास्त खेळणारे, घरी कोणी नसतं, आई वडील जॉबला जाणारे असतात. तर अशा याच्यामुळे काहीतरी एक मार्ग शोधला जातो आपापल्या परीने. आणि हे मुलांच्याच बाबतीत नाही, हे मोठ्यांच्या बाबतीतही होतं. कारण वयस्क लोक आहे किंवा मध्यमवयीन लोक आहेत, त्यांनाही बाकी ठिकाणी व्यक्त व्हायला तितकंसं त्यांच्याकडे माध्यम नाही आहे. मग तो वेळ कुठे घालवायचा, टाइमपास ज्याला म्हणतो आपण, कुठे करायचा? मग सुरुवातीला सहज टाइमपास किंवा चाळा म्हणून आपण या गोष्टी बघायला लागतो, मोबाईलचा वापर करायला लागतो आणि हळूहळू मग माणूस त्याच्यामध्ये गुंतत जातो. कारण त्याला त्याच्यात आनंद येतो. बरोबर. कारण एक प्रकारचे व्यसन आहे. ते व्यसन डेव्हलप कसं होतं, व्यसन कुठल्याही पदार्थाचं असू शकतं किंवा मोबाईलचं किंवा कशाचं असू शकतं. मेकॅनिझम सेम आहे. कसं असतं, एखादी गोष्ट आपण करतो, त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, ती या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो, ही मेंदूमध्ये याचं रजिस्टर्ड होतं. ही कृती केल्याने आनंद मिळतो. मग मेंदूला वाटतं की ही कृती केल्याने आनंद मिळतो, तर ही कृती मग आनंद मिळवण्यासाठी वारंवार करावी. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद हवा असतो तर आपला मेंदू सांगतो की ती कृती करा. जर मोबाईल पाहण्याने आपल्याला किंवा टीव्ही पाहण्याने किंवा लॅपटॉप हाताळल्याने, सोशल मीडियावर गेल्याने आपल्याला जर आनंद मिळत असेल तर मेंदूमध्ये ते समीकरण पक्क होत जातं जितकेदा आपण ती कृती करत जातो. मग आपल्याला कंटाळा आला, म्हणजे काही काम नसेल, तेव्हा आपण नकळत मोबाईल हातात घेतो, कम्प्युटर उघडतो, काहीतरी करतो. तर हे जे मेकॅनिझम आहे ऍडिक्शनचं, हे अंमली पदार्थांच्या बाबतीत जसं होतं तसंच या बाबतीतही सेम मेकॅनिझम होतं.
मेंदूकडून तसे सिग्नल्स येतात आणि तशी कृती करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. हो, म्हणजे घरामध्ये लोक असतात पण सगळ्यांच्या हातामध्ये हे गॅजेट्स असतात, त्यामुळे समोरासमोर संवादही होत नाही. व्यक्त होण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी त्यांना हे साधन उपयोगात येतं आणि मग त्यांची रुची वाढते आणि पुढे त्याच्यामध्ये गुंतल्या जातं. तर हे गुंतणं कितपत योग्य आहे कितपत नाही हे आपण पुढे जाणून घेऊया. पण आपण सोशल मीडियाच्या बाबतीत अधिक ॲडिक्ट झालेलो आहोत, हे कसं समजायला हवं? कसं आहे, कुठल्याही गोष्टीचं जे ॲडिक्शन आहे ते सोशल मीडियाचं असो किंवा जसं मगाशी म्हटलं काही इतर पदार्थांचं असो, ती गोष्ट जर का आपल्याला करायला मिळाली तर आपल्याला आनंद होतो आणि ती गोष्ट आपल्याला करायला मिळाली नाही तर चिडचिड होणे, सतत बेचैन होणे. आता जर मोबाईलच्या बाबतीत आपण म्हटलं किंवा डिजिटल गोष्टींच्या सोशल मीडियाच्या बाबतीत म्हटलं तर दर थोड्या वेळाने काही कालांतराने आपण कारण नसताना आपला हात मोबाईलकडे जातो, काहीतरी आपण साईट्स उघडून बघतो, सोशल मीडिया उघडून बघतो, काहीतरी पोस्ट वाचतो आणि तसं जर करू दिलं नाही तर एक प्रकारची अस्वस्थता मनामध्ये निर्माण होते आणि त्यापासून जर का अगदीच दूर ठेवलं, जबरदस्तीने कोणी दूर ठेवलं, स्पेशली मुलांच्या बाबतीत की नाही आता तू मोबाईल पाहायचा नाही पुढचे 2-3 तास, तर अशा वेळेला जर ते मुलं ॲडिक्ट झाले असतील तर ते चिडचिड करायला लागतात, अग्रेसिव्ह होतात, आरडाओरडा करतात, हट्टी होतात. तर हे जर का होत असेल, त्यांना थोडा वेळही जर का या गोष्टी मिळाल्या नाहीत, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप जे काय असेल ते मिळालं नाही आणि ते जर असं बिहेव करायला लागत असतील, मुलांच्या बाबतीत विचार केला तर ते ॲडिक्ट झाले आपण असं समजू शकतो. आणि मोठ्यांच्या बाबतीतही हे थोड्याफार फरकाने असंच असतं. फक्त मोठे चिडचिडीतून व्यक्त होतील किंवा शांत बसतील, कोणाशी बोलणार नाही, राग व्यक्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की राग आल्यावर एकदम शांत बसणे. काही लोक चिडचिड करतात, काही लोक एकदम शांत होतात. कशात इंटरेस्ट नसणे, आजूबाजूच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसणे, आजूबाजूला आपल्या काय चर्चा चालू आहे त्याच्यात इंटरेस्ट नसणे, सहभाग नसणे, लक्ष नसणे, तर हे पण आपण म्हणू शकतो की ॲडिक्ट झाले आहे. आपण एखाद्या याच्यात जातो, रिसेप्शनमध्ये किंवा फॅमिली फंक्शनमध्ये जातो, 4-5 लोक 10 लोक बसले आहेत, गप्पा मारतात आणि ही व्यक्ती जी ॲडिक्ट आहे ती जर मोबाईल घेऊन बसली आहे आणि ती आपलंच काहीतरी करते आणि त्याला जर सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडनं तुटक रिस्पॉन्स येणे किंवा जास्तच जबरदस्ती केली तर चिडचिड करणे, उठून जाणे आणि सतत मोबाईल कवटाळून बसणे, हे आपण लक्षणं हे करू शकतो की ते ॲडिक्ट झालेले आहेत. आणि आता सोशल मीडिया तसं पाहिलं तर किती गरजेचंही आहे, त्याचे फायदेही खूप आहे, पण अति तिथे माती. जेव्हा अतिप्रमाणामध्ये त्याचा वापर केला गेला तर निश्चितच दुष्परिणाम दिसूनच येतात. तर हे दुष्परिणाम काय दिसून येतात? दुष्परिणाम कसे आहे की शारीरिक आणि मानसिक दोन्ही दिसून येतात. आता शारीरिक दुष्परिणाम जे आहेत, आता आपण फक्त सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं त्याला अजून ब्रॉडली घेऊया, मोबाईलचा अतिवापर किंवा कम्प्युटरचा अतिवापर. त्याचे शारीरिक दुष्परिणाम काय? एक तर सतत आपण एका ठिकाणी बसून राहतो, त्याच्यामुळे शारीरिक हालचाल काही नाहीये. वजन वाढणे, ज्याला ओबेसिटी म्हणतात, ते वजन वाढल्यामुळे त्याच्या संबंधित इतर आजार जे डेव्हलप होतात, डायबिटीस आहे, हृदयरोग आहे, पचनक्रिया मंदावणे, हे सगळे शारीरिक वाढ बरोबर न होणे, स्पेशली मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना मुलं जितके खेळतील तितके चांगली त्यांची शारीरिक वाढ होईल. हे जर का बसूनच राहत असतील आणि ऑनलाईन गेम किंवा तसंच खेळत असतील, कम्प्युटरवरच राहत असतील, सोशल मीडियावरच राहत असतील, तर त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवतात. आता एक अजून नवीन मुलांमध्ये काही प्रॉब्लेम्स यायला लागले, त्यांना लिहिताना त्रास होतो, कारण ती पकड बरोबर नसते, कारण लिहिण्याची सवय नाहीये. सगळं तुम्हाला मेलवर आणि याच्यावर बघायची सवय लागलेली आहे, रायटिंग प्रॅक्टिस नाहीये. आणि जे मुलं किंवा मोठे सतत मोबाईलवर काहीतरी टाईप करतात, वापरतात, त्याचा हे करतात, तर त्यांच्या बोटांना सुद्धा कालांतराने काही जणांना सूज येणे, काही जणांचे बोट अकडणे, हे पण प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. त्याच्याबरोबर सतत सोशल मीडियावर किंवा मोबाईलच्या वापरामुळे मानेचे दुखणे, कमरेचे दुखणे, ऑकवर्ड पोझिशन मध्ये बसणे आणि मोबाईल पाहणे, तर त्याच्यामुळे हे झाले सगळे शारीरिक त्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे दुष्परिणाम. आता मानसिक लेवललाही खूप परिणाम होतात. एक तर एकलकोंडेपणा येतो, इतर कोणाशी बोलायची इच्छा होत नाही, त्याच्यातच रमतात. नंतर चिडचिडेपणा वाढतो, स्वभावात बदल होतात. त्याच्यानंतर काही लोकांमध्ये हे व्यसन डेव्हलप झालं, ॲडिक्शन झालं, हाही एक ॲडिक्शन सुद्धा एक मानसिक आजारच आहे. त्याच्यानंतर एन्झायटी, डिप्रेशन सारखे सुद्धा आजार बळावण्याची शक्यता असते. कारण आपण जर का सोशल मीडियापासून किंवा मोबाईलपासून आपण दूर
आहोत ही संकल्पनाच काही लोकांना सहन होत नाही, ही कल्पनाच नाही करू शकत. त्याच्यामुळे त्यांना जर का म्हटलं तुमचा मोबाईल थोडा वेळ दूर ठेवा किंवा बंद करून ठेवा, ते अस्वस्थ होतात. तर आणि याच्यामुळे काय होतं, सतत वारंवार काहीतरी पोस्ट टाकणे सोशल मीडियावर, मग त्याला लाईक्स आले का पाहणे, कोणी काय केलं, कुठे गेले. एक प्रकारचं याच्यामुळे डिप्रेशन येण्याचं कारण सुद्धा हे आहे की सोशल मीडियावर लोक फोटो टाकतात की आम्ही इथे फिरायला गेलो, तिथे फिरायला गेलो. असे सगळ्यांचे फोटो पाहून काही लोकांना असं वाटतं की लोक किती एन्जॉय करतायत आणि आपण काहीच करत नाहीये, ही मनात भावना घर करायला लागते. आणि दिस लीड्स टू डिप्रेशन. हळूहळू त्यांना ते डिप्रेशन यायला लागतं. आता गंमत अशी असते, वास्तविकता अशी असते की सगळेच जण वर्षभर फिरत नसतात. तुमच्या सर्कलमध्ये त्या सोशल मीडियावर जेवढे फ्रेंड्स आहेत, 500, 1000 किंवा 100 वगैरे जे काही फ्रेंड्स आहेत, त्याच्यातले प्रत्येक जण कुठेतरी 1-2दा जात असतो वर्षातून, पण सगळ्यांचे फोटो कधीतरी येत असतात. तर हा सारासारी विचार किंवा हा प्रॅक्टिकल विचार ही व्यक्ती करत नाही की प्रत्येक जण वर्षातून 1-2दा जाऊन फोटो टाकतोय. त्याच्या दृष्टीने असं होतं की सगळे लाईफ एन्जॉय करतायत, मीच एन्जॉय करतोय, मीच काही करू शकत नाहीये किंवा मी गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही, माझंच काम इतकं आहे, मलाच बर्डन इतकं आहे. या भावनेतनं डिप्रेशन यायला लागतं. आणि एन्झायटी सुद्धा निर्माण होते. एन्झायटी ही निर्माण होते की जर आपला फोन दुसरीकडे राहिला तर किंवा थोड्या वेळासाठी बंद राहिला तर येणारे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळणार नाहीत आणि त्या काळामध्ये काय होऊन जाईल, काय झालं असेल, आपल्याला अपडेट्स राहणार नाही, या अपडेट्स पासून आपण वंचित राहू, या भावनेने ते बेचैन आणि अस्वस्थ होतात. त्यातनं एन्झायटी निर्माण होते. त्याला म्हणतात फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण या मेनस्ट्रीम पासून कुठेतरी वेगळे पडून जाऊ आपण जर अपडेट नाही राहिलो तर. हे सगळे असे एन्झायटी, डिप्रेशन, बाकी हे प्रॉब्लेम्स सोशल मीडियामुळे मानसिक लेवलला आणि शारीरिक लेवलला आपण बघितलंच आहे. आणि असे आजार जे तुम्ही म्हणालेत, कारण सतत लॅपटॉप मांडीवर सतत ते रेज आपल्या डोळ्यावर येणार, कुठेतरी नकळत त्याचे वाईट दुष्परिणाम आजारांरूपाने बाहेर येतीलच. ते येतात. जे आजकाल संशोधन होत आहे, बरंच झालेलं आहे आणि होतही आहे त्याच्यावर की हे सुद्धा दुष्परिणाम आहे. आणि तुम्ही एक पॉइंट छान मांडला की त्याचे जे रेज असतात ते सतत जर डोळ्यावर पडले ना तर एक तर डोळ्यांचा चष्म्याचा नंबर वाढणे किंवा चष्मा लागणे नसेल तर, आणि असेल तर नंबर वाढणे, आणि याच्या अतिवापरामुळे झोपीची सुद्धा समस्या निर्माण व्हायला लागली आहे बऱ्याच लोकांमध्ये. बरोबर. जर तुम्ही झोपण्याच्या कमीत कमी 1 तास आधी जर का मोबाईल दूर ठेवला तर याच्यापासून तुम्हाला हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी होते. पण अगदी झोपेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या डोळ्यासमोर मोबाईल असतो. त्याच्या त्या रेजमुळे त्याचा झोपेवर परिणाम व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे शांत झोप न लागणे, चिडचिड, त्याच्यामुळे चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, हे सगळे प्रॉब्लेम्स याच्यातले अतिवापरामुळे डेव्हलप होत जात आहेत. आता दुष्परिणामामध्ये जर कौटुंबिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय त्याचा दुष्परिणाम दिसून येतो? सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे नातेसंबंध दुरावत आहेत. आपण सुरुवातीला जसं म्हटलं, आधी जॉईंट फॅमिली होती. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे काका, आत्या सगळे सोबत असायचे, आजी आजोबा असायचे, तर सगळ्यांची संवाद असायचा. आता अगदी आपण बेसिक लेवलला गेलो ना तर तिथे संवाद असायचा. तर कसं असतं, प्रत्येकाचा एक शब्दकोश असतो, प्रत्येक व्यक्तीचा शब्दकोश असतो. तर प्रत्येक जण जेव्हा एकमेकांशी बोलतात त्यातले कुठेतरी नवीन नवीन शब्द आपल्याला कळत जातात, आपली व्होकॅब्युलरी वाढत जाते. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, घरात 4 मेंबरपेक्षा 10-12 मेंबर असले तर प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. तर प्रत्येकाच्या भावना आपल्याला ते समजण्याला मदत होते जर आपण एकत्र बसून बोललो तर, की हा असा व्यक्त होतो, तो व्यक्ती असा व्यक्त होतो, त्याचे एक्सप्रेशन तसे झाले म्हणजे याला असं वाटतंय, एक आपण अंदाज बांधू शकतो. याच्यामुळे काय होतं, आपला इमोशनल कोशंट वाढत जातो. आता इथे काय झालं आहे, न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे घरात 3 किंवा 4 मेंबर, 2 मुलं असतील तर 4 मेंबर, नाही तर 1 मुलगा असेल तर 3च मेंबर, बाकी कोणी नाही. आई वडील समजा जॉब करणारे असतील तर हा एकटा, आणि तिघही जेव्हा किंवा चौघही संध्याकाळी घरी येतात, प्रत्येक जण जर का त्याच्यात आपलं घेऊन बसला असेल मोबाईल, तर संवाद होणार नाही. त्याच्यामुळे एकमेकांची मनं कळणार नाही, भावना कळणार नाहीत. संवाद साधतो म्हणजे आपण शब्दांनाच वापरतो, ऐकलेले शब्द वापरतो, नवीन शब्द समजून घेतो, ती व्होकॅब्युलरी डेव्हलप होणार नाही. त्याच्यामुळे शब्दसंग्रह राहत नाही या मुलांचा आजकाल. त्याच्यानंतर संवाद नसल्यामुळे भावना व्यक्त होत नाही, भावनांना वाट मोकळी करून देता येत नाही, आतल्या साचल्या जातं ते.
आणि ते एक प्रकारचं स्ट्रेस डेव्हलप होतो. हे फक्त मुलांच्याच बाबतीत नाही, मोठ्यांच्याही बाबतीत आहे. त्यांचे वेगवेगळ्या लेवलचे ऑफिसचे स्ट्रेस, कामाचे बाकीचे, हे सगळं स्ट्रेस वाढत जातो, कारण वाट मोकळी करून देता येत नाही. बरोबर. तर हे सगळं साचत गेल्यामुळे हे प्रॉब्लेम्स मग अजून वाढत जातात. म्हणजे संवादाचा पूल असणं किती गरजेचं आहे डॉक्टर. आई वडील नोकरी करून आले, मुलगाही शाळा कॉलेजमधून आला, काय घडलं दिवसभराचं, एकत्र गप्पा मारल्या तर त्याच्यातून सोल्युशन निघेल. नाहीतर मुलगा सतत मोबाईलमध्ये, आई वडील आपले बिझी, काहीतरी एक वाक्य बोलणार, त्याच्याकडनं उलट उत्तर येणार आणि मुलांनी मला उलट उत्तर दिलं. दिवसभर आई वडील पालक त्याच विचारात राहतील. तर कुठेतरी पालकांची भूमिका ही खूप महत्वपूर्ण ठरते, कारण यातून गुन्हेगारी सुद्धा वाढू शकते. काय सांगाल? कसं आहे की आपल्याला जसं आपण म्हटलं की या सगळ्यामुळे अगदी सगळं जग अगदी आपल्या मुठीत आलंय, आपल्या खोलीत आलंय अक्षरशः. म्हणजे आपल्याला दारातही नाही म्हणता येणार, आपल्या खोलीत आहे. तर याच्यामुळे काय झालेलं आहे की सगळ्या गोष्टींचं इझी अवेलेबल असल्यामुळे कधी कधी यांनी फ्रॉड होणे, किंवा आता जसं डिजिटल फ्रॉड खूप व्हायला लागलेले आहेत. तर कारण नसताना मुलं, आता मोठ्यांना काही जणांना लक्षात येतं पण काही मुलांना लक्षात येत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी पिक्चर्स आपण अपलोड करतो, फोटोज अपलोड करतो. त्याच्यामुळे काय होतं, त्या फोटोंचा गैरवापर कुठेतरी केला जाऊ शकतो, हे पण आजच्या मुलांना कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपले फोटो अपलोड करणं, त्याच्यावर जरा त्या मोह आवरला पाहिजे. आणि त्याच्यातनं मग इतरही काही काही ते फोटोंचा विचित्र ठिकाणी वापर करून, नको त्या ठिकाणी पोस्ट करून त्याचा, आणि मग अशा केसेस झालेल्या आहेत ज्याच्यामुळे मुलं म्हणा, मुली म्हणा, यांच्या आयुष्यावर खूप परिणाम झालेला आहे. पुष्कळदा मुला मुलीने टोकाचं पाऊल उचललेलं आहे. त्याच्यामुळे आपला मुलगा काय करतो आहे, काय बघतो आहे, हे थोडंसं लक्ष ठेवणे हे पालकांची जबाबदारी आहे. आणि याच्यासाठी मी सतत सांगतो की एक डायनिंग टेबल डिस्कशन, माझा हा जो पॉइंट असतो सगळ्यांना सांगण्याचा असतो. तुम्ही सकाळी एकत्र जेवू शकत नाही, पण रात्री मात्र तुम्ही कटाक्षाने मोबाईल आणि सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित जेवण करणे, की तुमचं दिवसभराचं काय झालेलं आहे, तुम्हाला काय अनुभव आले, काय वाईट वाटलं, काही घटना घडली, काय आनंद झाला, दुःख झालं, हे सगळं तिथे मांडणे, व्यक्त होणे. म्हणजे काय होईल की त्यांना, मुलांनाही कळेल की आपल्याला इथे व्यक्त व्हायला हक्काचं आपलं हे घरचं आईवडील स्थान आहे इथे. म्हणून मग ते तिथे व्यक्त नाही होणार बाकी ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो सोशल मीडिया किंवा, आणि तिथे व्यक्त झाले तर त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचा आपण म्हणू डिसएडव्हान्टेज घेणारं जग बसलेलंच आहे. बरोबर. तर ते ट्रॅप करतात आणि मग त्याच्यामुळे बाकीचे, जसं डिजिटल फ्रॉड होतात, तर बाकीचे फोटोचे विचित्र नको ठिकाणी वापर करून त्यांनी, आपण जसं म्हटलं आता मुलांना नको ते टोकाचे पावलं उचलावे लागतात. तर हे सगळं, याला कुठेतरी आपण आपल्या घरी जर संवाद साधला तर याला काही प्रमाणात तरी आळा बसू शकतो. बरोबर. जसं गुन्हेगारी वाढते किंवा वाईट विचार मनात येतात, वेळीच जर व्यक्त झालं, कुठे संकटात जरी तो मुलगा पडला असेल तर व्यक्त केल्याने किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आता याचा वापर करावा, पण कितपत करावा हे प्रत्येकाने आपलंच ठरवणं गरजेचं आहे. बरं डॉक्टर, आता मुलांच्या बाबतीत आपण बोलत आहोत, तर विशेष करून मुलांच्या बाबतीत काय सांगाल की कल्पना आणि वास्तव यामधील फरक त्यांनी कसा ओळखायला हवा? कसं आहे की हे सगळं ज्याला आपण व्हर्च्युअल जग म्हणतो, व्हर्च्युअल वर्ल्ड, यामध्ये सगळं छान छान दिसत असतं आपल्याला. हो. म्हणजे जो कोणी पोस्ट टाकतो तो कोणी रडणारी पोस्ट टाकत नाही. बरोबर. मी आज ड्रेस घेतला, मी इथे गेलो होतो, मला असं झालं, मला हा भेटला, सगळ्या आनंदाच्या पोस्ट असतात. एका दृष्टीने चांगला आहे, पण याचा अर्थ बरेचदा मुलांकडून, कारण मुलांची तेवढी मानसिकरित्या ते डेव्हलप झालेले नसतात छोटे मुलं, त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे जे व्यक्त होत आहे हे सगळं खरं आहे. बरेचदा तो नाटकीपणा पण असतो. तर हे लक्षात येत नाही मुलांना. त्याच्यामुळे काय होतं, मुलांना वाटतं की हे जग असंच आहे, आणि मग सतत काय असतं की जगाची आणि आपली कंपॅरिझन एक सुप्त मनामध्ये चालली असते. सगळ्यांचीच, मोठ्यांची पण असते, मुलांची पण असते, पण मुलांची जास्त असते आणि त्यांना जगाचा अनुभव नसतो, त्यामुळे त्यांची जास्त असते. मग ती कंपॅरिझन सतत चालू असते. मग त्यांना वाटतं की अरे हे सगळेजण इतकं छान एन्जॉय करतात, आपण नाही करू शकत, किंवा माझ्या त्या मित्राचे फेसबुकवर 200 फ्रेंड्स आहेत आणि माझा 10-12च्या वर फ्रेंड्स नाहीये, माझी फ्रेंड रिक्वेस्ट कोणी ऍक्सेप्ट करत नाही. पण वास्तविकता अशी असते, ते 100 मित्र, 200 मित्र, आपण जेव्हा खरंच गरज असेल तर ते आपल्याला किती लोक मदतीला येतील एक गोष्ट, किंवा त्या 100-200 पैकी हक्काचे किती मित्र आहेत जिथे आपण
हक्कानी व्यक्त होऊ शकतो. बरोबर. एखादा अनुभव आपल्याला हे आला, वाईट अनुभव आला किंवा एखादा आपल्याला मनस्थिती चांगली नसली, दुःखी असलो, तेव्हा आपण व्यक्त होऊ आणि आपल्याला मानसिक आधार देतील. नाही आधार दिला तरी आपलं ऐकून घेतील आणि आपण जे सांगितलंय ते आपल्यापर्यंतच ठेवतील. बरोबर. असे किती लोक आहेत. म्हणजे हा विचार करणं, करणारे. विश्वास हा महत्वाचा आहे. आणि प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघायला जातो तर असे बोटावर मोजण्या इतकेच निघतात. आपण आपलंही बघितलं. आता आपल्या लहानपणी सोशल मीडिया किंवा मोबाईलही नव्हते आपल्या, तर आजही आपल्या क्लासमध्ये आपण विचार केला तर 30, 40, 50 मुलं होते. आजही आपल्याला त्यांना फोन करायची किंवा काही सांगायची इच्छा होते. काही आपल्या घटना, आपल्या लाईफमध्ये बरं वाईट जे काही घडलं, आपल्याला त्यांची आठवण येते. हे कळायला लागणं, हे कळणं आणि ही जाणीव मुलांना पालकांनी करून देणं की खरे नाते असे असतात. बरोबर. माझ्या स्वतःच्या पाहण्यात एक प्रॅक्टिकल उदाहरण आहे. आज दोघंही 80च्या पुढे आहेत, दोन्ही गृहस्थ, आणि त्यांच्या मैत्रीला 60 वर्ष पूर्ण झाले मागच्या महिन्यामध्ये, 1-1.5 महिन्यापूर्वी. तर अशी मैत्री किती टिकलेली आहे. आणि मैत्री म्हणजे ते 60 वर्षापूर्वी दोघांनी एकमेकांना 2 तास भेटायचे आणि आजही भेटतात. त्याच्यात खंड पडलेला नाहीये. जर एखादी व्यक्ती आजारी पडते तर दर 2 दिवसांनी पहिला मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी जाऊन विचारपूस करतो किंवा दुसरा पहिल्याच्या घरी येतो. त्याचा आजारपण असेल तर त्याला गाडीवर बसवून नेतो. हे मी प्रत्यक्ष बघितलेलं माझ्या जवळचं उदाहरण आहे. बरं. आता अशी मैत्री खरंच म्हणजे कामाचीच झाली. आणि ज्यांना मिळाली आहे ते भाग्यवान आहे. तर सोशल मीडियामध्ये अशी मैत्री मिळू शकत नाही. अगदी 100%. त्यातही एखादा कोणीतरी आपल्याला मिळू शकतो, पण परत प्रमाण काय, 100 2 आणि 3 निघतील असे. खरंच. म्हणजे पूर्वी शाळेतनं ग्राउंडवर खेळायला जाणं, 10 मित्रांसोबत खेळणं, छान खेळणं, सामना रंगणं, भांडणं होणं, तिथे 2 हात करून पुन्हा जिंकून येणं. असं नाही की घरात येऊन मुळमुळ रडणं. कारण आपल्याला हे मैदानच शिकवतं ना, भावनिकदृष्ट्या कणखर बनवतं आपल्याला. आणि आता सतत हातात मोबाईल असल्यामुळे, एकलकोंडेपणा वाढल्यामुळे कोणाला मदतीला हाक मारू हाही प्रश्न एक निर्माणच होतो. खरंच हे एक वास्तविक चित्र आहे, पण यातून कसं निघायचं हेही जाणून घ्यायचं आहे डॉक्टर. तर डिजिटल डिटॉक्सच्या बाबतीत कसे उदाहरण देता येतील की आपण याच्यावर कशा पद्धतीने उपचार म्हणा किंवा या सोशल मीडियाचा वापर कमी करायला हवा? सगळ्यात पहिले तर आपलं हे सगळं डिस्कशन सुरू असताना काही लोकांच्या मनात एक नकारात्मक विचार येऊ शकतो की हे सगळं बंद करा, म्हणजे लॅपटॉप, मोबाईल हे सगळं उगीच डोकंदुखी आहे. असं नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. जसं याचा फायदा आहे तसे नुकसान आहे. तर फायद्यांकडे आपण थोडं जास्त बघायचं आणि याचे नुकसान कसे कमी करता येईल. मग याच्यासाठी काही बंधनं स्वतः. सगळ्यात पहिले जर आपण मुलांच्या बाबतीत म्हणत असू ना, तर मुलं नंतर, पहिले आपण. बरं. पहिले सुरुवात याची डिटॉक्सची आपल्यापासून करावी लागणार. अनुकरण मुलंच करणार. त्याच्यामुळे आमच्या याच्यात एक आम्ही नेहमी म्हणतो, प्रॉब्लेम चाइल्ड नसतो, प्रॉब्लेम पॅरेंट्स असतात. बरं. तर तीच संकल्पना आपल्याला इथे वापरायची. जर आपल्याला असं वाटतंय की मुलांनी या सगळ्या गोष्टींचा अतिरेक कमी करावा, वापर कमी करावा, तर सगळ्यात पहिले आपल्याला आपला वापर कमी करावा लागणार आहे. आपण मग आता याच्यासाठी कशा स्टेप्स आहेत. एक तर आपण मोबाईलचे अननेसेसरी दिवसभर नोटिफिकेशन्स वाजत असतात, ट्यून वाजत असतात, त्याला सायलेंटवर टाकू शकतो, म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील. एक पाऊल. दुसरं पाऊल की आपण स्वतःलाच मर्यादित वेळ म्हणजे त्याची निर्धारित करू शकतो की मी दिवसातून फक्त हे 2-3 वेळा इतके वाजता मोबाईल बघील, त्याच्या व्यतिरिक्त बाकी कॉल आला घेतला त्याच्या व्यतिरिक्त बघणार नाही. कारण काय की आजकाल प्रॅक्टिकली बँकेचे आणि महत्वाचे नोटिफिकेशन्स येतात, ते सुद्धा बघणं जरुरी आहे. ते मिस होऊ नये, कारण नाहीतर त्यांनी पण फ्रॉड होतात. तर ते सुद्धा मिस होऊ नये याच्याकरता मी दिवसातून 2-3 वेळा एक विशिष्ट अंतराने माझा मोबाईल चेक करील. ते चेक झालं की मी तो ठेवून देईल. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर सर्वप्रथम मी माझ्या फॅमिली मेंबर्सशी संवाद साधेल, मोबाईल घेऊन बसणार नाही, त्यांना संवादात सहभागी करून घेईल. नंतर त्याचा इव्हन टीव्ही सुद्धा याच्यामध्येच येतो. डिजिटल डिटॉक्स आपण जे बोलतो आहे, जर का मोबाईल वापरत नसेल कोणी, नुसता टीव्ही बघत असेल, तर ते सुद्धा एक ऍडिक्शन आहे. त्याचाही वेळ मर्यादित आपल्याला करणं आवश्यक आहे. मग तिसरी गोष्ट येते की पुस्तकं वाचणं. वाचन संस्कृती हळूहळू खूप कमी होत चालली आहे. वाचल्याने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. हे जर मुलांना सांगायचं असेल तर रिकाम्या वेळात आपले आई वडील पुस्तक घेऊन बसले आहे हे जर त्यांना दिसायला लागलं तर हळूहळू
मुलं ते अनुकरण करतील. आणि आपण जेव्हा म्हणू त्याला की तुझा मोबाईल बाजूला ठेव, तर या शब्दाला वजन येईल, त्या शब्दाला धार येईल. नाहीतर ते मुलं म्हणतात तुम्ही तर किती वेळ बघता, आम्हाला का म्हणता. तर याच्यासाठी आपण स्वतः वाचन वाढवणे. त्याच्यानंतर छोट्या छोट्या आपण जर का ट्रिप्सला गेलो आहेत, बाहेर गेलो आहे, तर फक्त सेल्फी काढत बसण्यापेक्षा ते निसर्ग सौंदर्य बघणे, तिथलं आजूबाजूचं काय आहे, एकंदरीत काय त्या वातावरणाशी समरस होणे, त्याबद्दलची मुलांमध्ये स्वतः आजूबाजूंशी चर्चा करणे. म्हणजे एकंदरीत काय होईल की आपण त्याच्याशी समरस झाल्यामुळे नॅचरली तो मोबाईल खिशातून निघणार नाही बाहेर, त्याचा वेळ कमी होईल. आणि आवश्यक असं नाही आहे 1-2 फोटो काढले ठीक आहे, पण आपण जर स्वतःबद्दल कधी बघितलं तर काय होतं, बऱ्याचदा आपण एखाद्या निसर्गरम्य स्थळी जातो आणि तो परिसर राहायला पाहायचा, आपण फक्त फोटो काढत असतो आणि वापस येऊन कोणी विचारलं तुम्ही काय बघितलं तर आपल्याला सांगता नाही येत काय बघितलं, कारण आपण तिथे प्रेझेंट नसतो. बरोबर. तर हे सगळं जर का आपण केलं, वेळेची मर्यादा ठरवली, वाचन केलं, डिस्कशन्स केले, तर याच्यामुळे आपल्याला याचा हळूहळू त्याचा वापर कमी करत आणता येईल. एकदम तोडून टाकणं बरोबर नाहीये, वेळेच्या मर्यादा घालणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना हळूहळू बाकीची चर्चा केली, प्रॅक्टिकली आपण कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना मुलांना किंवा स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं, तर त्याचे जे दुष्परिणाम आहे ते हळूहळू कमी होत जातील. कुठले खेळ खेळलो आपण, मैदानी खेळ आहे किंवा घरी बैठे खेळ जरी खेळलो तरी त्यातून स्ट्रेस कमी होतो. हा जे सतत मोबाईलवर धरून बसलोय, हाताला त्रास होतोय, मानेला त्रास होतोय, या गोष्टी तिथे होणार नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण अगदी आवर्जून करू शकतो, सहज करू शकतो, ज्याच्यामुळे हे डिटॉक्सची प्रोसेस अगदी सहज होत जाते. आणि आता नवीन पिढी आहे, त्यांचं तंत्रज्ञानावरच तर त्यांचे ऑफिसेस आहेत, वर्किंग अवर्स खूप आहेत. मग अशांनी कशी मर्यादा ठेवायला पाहिजे स्वतःच्या या वापरावर? अशांनी तर उलट यांना खूप मोठी जबाबदारी आहे मर्यादा ठेवण्यावर. कारण ऑफिसचं काम झाल्यानंतर मग त्यांनी त्याच्यातही थोडा वेळ स्वतःला जर का दिला की मी 15 मिनिटाच्या वर माझं मोबाईल बघणार नाही किंवा सोशल मीडिया चेक करणार नाही आणि महत्वाचे मेसेजेस, मेल्स चेक करील, तेवढं जर का त्यांनी स्वतःवर बंधन घातलं, तर बाकीच्या वेळेस त्यांनी जर का फॅमिलीला दिला, वाचन केलं, कुठे बाहेर फिरायला गेले रेग्युलरली, की एवढं झालं की मी 10 मिनिटाचा वॉक घेऊन येईल, एवढं जरी केलं तरीही खूप सारा स्ट्रेस कमी होऊ शकतो. आणि छोटे छोटे पावलंच उचलायचे आहेत, खूप मोठं पावलं उचलायचेच नाही आहेत. आपल्याला हे तोडून चालणार नाहीये, आपल्याला फक्त त्याला कट शॉर्ट करायचं आहे. आणि कुठे कट शॉर्ट करता येईल याचं पहिले आपल्याला शोध लागला पाहिजे. जर कोणी पाहुणे आले आपल्या घरी, 2-3 आले आहेत, तर त्यांच्याशी बोलताना तर आपण मोबाईलला हात लावूच नये. बरोबर. कळत न कळत काय होतं की आपलाही मोबाईल हातात येतो, बोलता बोलता ते पाहुण्यांचाही मोबाईल हातात येतो, आणि मग 15-20 मिनिटांनी असं पिक्चर समोर दिसायला लागतं की 4-5 जण हॉलमध्ये बसले आहेत आणि सगळे आपल्या मोबाईलमध्ये बघतायत. बरोबर. संवाद थांबलेला आहे. अगदी जो होतोय तो अगदी काहीतरी केल्यासारखा होतोय. आणि घुमून फिरून अरे मी तो फोटो टाकला होता, बघितला का, लगेच मग कशाला तो विषय. बरोबर. विषय भरपूर आहे बोलण्यासारखे. तर या गोष्टी आपण जर का करत गेलो, सुरुवातीला आवर्जून करावं लागणार आहे, आणि एकदा त्या अंगवळणी पडल्या बरोबर की मग आपण त्या सहजतेने करू शकतो. सुरुवातीला त्रास होतो खरंच. म्हणजे आता कुठल्याही गोष्टीची, चांगली गोष्टीची सुरुवात आपण करायला बघतो तर मुहूर्त येण्याची वाट बघतो, पण यासाठी कशाला मुहूर्ताची गरज आहे, हा क्षणच आपण वापरू शकतो त्याच्यासाठी. बरोबर आहे. कारण मला एक ओघाने आजीचं वाक्य आठवलं. घराघरात आजी असते, ती म्हणते आता ती बिचारी व्यक्त कुठे होणार, पालकांच्या हातामध्ये मोबाईल पाहिल्यावर म्हणते की बांधा तो मोबाईल एकदाचा गळ्यामध्ये, बांधा ते तंत्रज्ञान तुमच्या गळ्यामध्ये, असं वाक्य आजीच्याही तोंडून निघायला लागलेलं आहे. तर कुठेतरी नक्कीच सगळ्यांनी संवाद वाढवणं गरजेचं आहे. आता तुम्ही हा जो म्हटला ना आजी आजोबांचा, एक मला विचार आला की युट्यूबवर जसं ज्ञानाचं भंडार आहे ना, बरोबर, तसंच ज्ञानाचं भंडार आपले वयस्क लोक जे आहेत घरात त्यांच्या जवळ आहे. ते लाईव्ह मिळत आहे आपल्याला, प्रत्यक्ष मिळत आहे. फक्त आपण कमी पडतोय घेण्यामध्ये. आपण जर का ओंजळ आपली समोर केली, आपण ओपन झालो, तर तिथनं जे ज्ञान मिळणार आहे आपल्याला ते अफाट आहे. कारण ते प्रॅक्टिकल आहे, अनुभवांवर आधारित आहे. बरोबर. तर ते जर आपल्याला घ्यायचं असेल तर या गोष्टींना थोडं बाजूला ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. तर जागरूकता वाढवणंही आवश्यक आहे. आता डिजिटल डिटॉक्स ही जी संकल्पना उदयास आलेली आहे, या बाबतीतही काही उपक्रम राबवले जातात, काही आपल्या पाहण्यात आहे का डॉक्टर?
वेळोवेळी कसं असतं की शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन याबद्दल जे दुष्परिणाम होतात हे सांगितल्या जातात मुलांना. तसंच मागे एका ठिकाणी मी कामाला गेलो होतो. सरकारी एक कार्यालय होतं, त्याच्या बाहेर ट्रॅफिक पोलिसांनी, नागपूर ट्रॅफिक पोलीस आणि बाकी जे जनरल पोलीस असतं त्यांनी संयुक्तरित्या रस्त्यावर एक प्रोग्राम केला होता की सोशल मीडियाच्या वापरामुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि स्पेशली यंगस्टर्स, मुली कशा फसतात त्याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल त्यांचा जागृतीचा जवळजवळ अर्धा तास कार्यक्रम चालला तो. तर त्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातले त्यांनी ओपन फॉर ऑल होता तो कार्यक्रम. तर खूप सारे यंगस्टर्स बसले होते. त्याच्यात सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट होते, पोलीस डिपार्टमेंटमधले उच्च पदाधिकारी होते. 3-4 लोकांनी मिळून तो अर्धा पाऊण तासाचा कार्यक्रम घेतला. सायबर सिक्युरिटीवाल्यांनी त्यांचा मुद्दा मांडला की आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो. बाकी पोलिसांनी त्यांचे मुद्दे मांडले. काही लोकांनी जे सोशल ॲक्टिव्हिस्ट होते त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले की कसं याचा दुष्परिणामापासून आपण वाचवू शकतो. तर असे काही काही ठिकाणी प्रोग्राम्स, ज्याला अवेअरनेस म्हणतो, ते होत आहेत. पण दुर्दैवाने याचं प्रमाण खूप कमी आहे. हे थोडंसं याचं प्रमाण वाढायला पाहिजे. जेवढं जास्त प्रमाण वाढेल, जेवढी जागृती जास्त होईल, तेवढा याचा येणाऱ्या पिढीला आणि सगळ्यांनाच फायदा होईल. म्हणजे घरातून, म्हणजे मुलांनी, आई वडिलांनी आणि समाजाने एकत्र येणं आणि कुठेतरी याचा वापर कशा पद्धतीने कमी होईल हा विचार करणं आणि मिळून जर हा संकल्प केला तर काय हरकत आहे. अगदी निश्चित करू शकतो. आणि याची उद्याच्या सकाळपासूनच आपण सुरुवात करू शकतो की सकाळी उठल्यावर 1 तास मी मोबाईल बघणार नाही. कमीत कमी 1 पाऊल तर आपण सहज उचलू शकतो. लोकांची सकाळच त्या मोबाईल उघडून बघण्याने होते. डोळे उघडल्याबरोबर पहिले मोबाईल बघितला जातो. तर हे पहिलं पाऊल उचललं तरी खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिशेने आता इतकी क्रांती झालेली आहे, क्षणामध्ये सगळी माहिती आपल्याला मिळते, इतकं विकसित झालेलं हे आहे तंत्रज्ञान. त्याचा फायदा करून घ्यायलाच हवा. पण अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळायला हवे. थोडक्यात यापासून मुक्ती तर हवीच. तर जाता जाता आमच्या भगिनींना काय संदेश द्याल? मी संदेश देण्यापेक्षा आपल्या संतांचं एक वाक्य फक्त इथे सांगतो. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. बरोबर. तेच इथेही लागू होतं की त्याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळतंय, आपलं एक प्रकारची डेव्हलपमेंटही होते आहे. पण त्याच्या अतिरेकापायी, त्याच्या हव्यासापायी जेवढी डेव्हलपमेंट, जेवढं ज्ञान आपल्याला मिळतं आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला त्याचे दुष्परिणाम जास्त होत आहेत, हे डोक्यात ठेवावं. आणि त्या गोष्टीचा जेव्हा केव्हा आपण या गोष्टी हाताळू याचं भान पहिले असावं, हा विचार पहिले यावा आणि मग हाताळायला सुरुवात करावी. एवढं जरी केलं तरी आपण बऱ्यापैकी याच्या दुष्परिणामांपासून दूर राहू शकतो. हो. तर डॉक्टर पुष्कर पांडे, आपण इथे आलात आणि डिजिटल डिटॉक्स याविषयी खूप छान माहिती सांगितली, उदाहरणासह माहिती दिली. आकाशवाणी नागपूरतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.